विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सम इम्पॉर्टंट डिसीज ऑफ प्रेझेंट डेज हा उपघटक अभ्यासणार आहोत. यामधला म्हणजेच काय तर सद्यस्थितीतील काही महत्त्वाचे रोग. तर त्यामध्ये पहिला आपण बघणार आहोत डेंगू. मॉस्किटो lay the eggs in waterlogged place and thereby their population increases. Different species of mosquitoes spread different diseases. Dengue is spread by Aedes aegypti. This disease is caused by Den 1-2 virus belonging to type फ्लॅव्हिवायरस. म्हणजे साठवलेल्या पाण्यात डास अंडी घालतात आणि त्यांच्या वाढीस पोषण वातावरण निर्माण होऊन त्यांची संख्या वाढते. डासांच्या विविध प्रजाती वेगवेगळे रोग पसरवतात. त्यापैकी एडिस इजिप्ती या ठिकाणी दिलेले एडिस इजिप्ती प्रकारच्या डासांमार्फत डेंगू हा संसर्गजन्य रोग पसरतो. हा आजार फ्लेव्हिवायरस या प्रकारातील डेन 1-2 या व्हायरस म्हणजे विषाणूमुळे होतो. आता सिम्पटम्स आपण बघूयात. सिम्पटम्स काय आहेत म्हणजे लक्षणे. फर्स्ट, ॲक्यूट फेवर अँड हेडचेक ओमिटिंग म्हणजे काय, तीव्र ताप आणि डोकेदुखी, उलट्या होणे. दुसरं आहे पेन्स इन आय सॉकेट इज व्हेरी प्रॉमिनंट सिम्पटम म्हणजे सर्वात महत्त्वाचे म्हणजे डोळ्याच्या खोबणीत दुखणे. तिसरं लक्षण आहे थर्ड सिम्पटम्स डिक्रीज इन प्लेट काउंट दॅट मे लीड टू इंटरनल हॅमरेज म्हणजे रक्तातील रक्तबिंबिका यांचे प्रमाण कमी होणे, त्यामुळे शरीरांतर्गत रक्तस्राव होणे. आता या ठिकाणी तुम्हाला एक हे दिलेलं आहे. ऑब्झर्व द पिक्चर शोन इन द फॉलोइंग अँड राईट डिस्क्रिप्शन इन द बॉक्सेस. या बॉक्सेसमध्ये डिस्क्रिप्शन लिहायचं आहे. म्हणजे खालील आकृती दाखवलेल्या चित्रांचे निरीक्षण करायचं आहे आणि त्यांचे वर्णन चौकटीमध्ये लिहायचे. इकडे दिलेले माहिती मिळवा. कलेक्शन इन्फॉर्मेशन. विच मेजर्स आर टेकन फॉर मॉस्किटो कंट्रोल बाय ग्रामपंचायत, म्युनिसिपल काउन्सिल, त्यानंतर म्युनिसिपॅलिटी ऑफ युअर एरिया म्हणजे काय तर तुमच्या परिसरातील ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका डासांच्या प्रसारात प्रतिबंध करण्यासाठी काय उपाययोजना करेल. वरती एक या ठिकाणी दिलेलं आहे अंडरस्टँड अँड एक्सप्लेन द ऑदर्स म्हणजे हे जाणून घ्या आणि इतरांनाही सांगा. पाऊस पडला, टायरमध्ये पाणी साठतं हे आपल्याला माहिती आहे आणि यातूनच या मॉस्किटोची म्हणजे डेंग्यूच्या डासाची उत्पत्ती होते आहे. म्हणून घराच्या छतावर टायर बियर असं काही त्यात पाणी साठून राहील बरेच दिवस अशा कोणत्याही वस्तू ठेवायच्या नाहीत हे इतरांना आपण सांगायचं असते. डू यू नो माहीत आहे का तुम्हाला मलेरिया इज कॉज ड्यू टू फिमेल ॲनोफिलीज while elephantiasis is due to female
Culex. Anopheles and Endugrove is clean water while Culex in dirty सेवा वॉटर. म्हणजेच काय तर मलेरिया म्हणजे हिवताप हा ॲनिफिलीस डासाच्या मादीमुळे होतो, तर हत्तीरोग इलेफेंटिसिस हत्तीरोग हा क्युलेक्स डासाच्या मादीमुळे होतो. ॲनिफिलीस व एडिस डासाचे वास्तव्य स्वच्छ पाण्यात असते, तर क्युलेक्स जे आहे ते प्रदूषित पाणी, गटारे येथे त्यांचं वास्तव्य असते. पुढे आहे आपल्याला पुढचा जो महत्त्वाचा रोग बघायचा आहे तो आहे स्वाईन फ्लू. रिझन्स ऑफ इन्फेक्शन, संसर्ग होण्याची कारणे आपण या ठिकाणी बघू. इन्फेक्शन ऑफ स्वाईन फ्लू ऑकर्स थ्रू pigs and humans. Virus of swine flu are spread through sweat of infected person. Similarly, it is spread through secretions of nose, throat and saliva. स्वाईन फ्लूचा संसर्ग डुक्कर या प्राण्याद्वारे तसेच मानवाद्वारे सुद्धा होतो. दुसरं, स्वाईन फ्लूच्या या ठिकाणी दिलेलं दुसरं, स्वाईन फ्लूच्या विषाणूचा प्रसार रोग्याच्या घामातून होतो, तसेच नाकातील व घशातील स्राव थुंकीद्वारे म्हणजे थुंकीतून सुद्धा होतो. सिम्पटम्स ऑफ स्वाईन फ्लू, स्वाईन फ्लूचे सिम्पटम्स म्हणजे लक्षणे. डिफिकल्टी इन ब्रीदिंग म्हणजे काय, दाब लागणे आपण म्हणतो किंवा श्वसनास अडथळा निर्माण होणे, त्रास होणे. सोर थ्रोट, बॉडी पेन्स म्हणजे घसा खवखवणे आणि शरीर दुखणे ही सुद्धा लक्षणे आहेत स्वाईन फ्लूची. पुढे जाऊया आपण. या ठिकाणी आहे डायग्नोसिस ऑफ स्वाईन फ्लू, स्वाईन फ्लूचे निदान. तर या ठिकाणी आपल्याला फॉर डायग्नोसिस ऑफ स्वाईन फ्लू liquid from throat of patient is sent in laboratory. Diagnostic facilities are available in National Institute of Virology, Pune and National Institute of Communicable Diseases NICD, दिल्ली. म्हणजे स्वाईन फ्लूच्या निदानासाठी रुग्णांच्या घशातील द्रव पदार्थाचा नमुना प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवावा लागतो. राष्ट्रीय विषाणू संस्था, विज्ञान संस्था पुणे आणि राष्ट्रीय संचारी रोग संस्था ज्याला आपण NICD म्हणतो दिल्ली येथील प्रयोगशाळेत त्याची तपासण्याची व्यवस्था आहे. डू यू नो, माहीत आहे का तुम्हाला? फर्स्ट केस ऑफ स्वाईन फ्लू वॉज रिपोर्टेड इन मेक्सिको इन 2009. पहिली जी केस आहे ती कधी सापडली? 2009. आणि कुठं सापडली? मेक्सिकोला. स्वाईन फ्लू इज कॉज्ड बाय द व्हायरस इन इन्फ्लुएंझा A H1N1. Person who comes in contact with pigs can contract this disease. म्हणजे हा रोग डुकरांमध्ये आढळणाऱ्या विषाणूमुळे होतो. डुकरांमध्ये वावरणाऱ्या व्यक्तीला या विषाणूची बाधा होऊ शकते. पुढे एड्स, पुढचा जो रोग आहे तो आहे
AIDS, acquired immunodeficiency syndrome म्हणजेच एड्स. प्रत्येकाचे एक एक अक्षर घेतलेले त्याच्यापासून एड्स. दिस डिसीज इज कॉज्ड बाय HIV, human immunity deficiency virus. In this disease, victims suffers from various disease due to progressive weakening of natural immunity. Diagnosis of AIDS cannot be confirmed without test in medical laboratories. ELISA test is used for its proper diagnosis. Symptoms of AIDS are person specific. म्हणजे हा जो रोग आहे तो HIV या विषाणूमुळे मानवाला होतो. यामध्ये मानवाची नैसर्गिक रोग प्रतिकार शक्ती हळूहळू कमी होत जाते, म्हणजे दुर्बल होत जाते. वैद्यकीय प्रयोगशाळेत केलेल्या चाचणीत निष्पन्न झाल्याशिवाय एड्सचे निदान निश्चित करता येत नाही. त्याचे नेमके निदान करण्यासाठी इलिसा ही टेस्ट त्या ठिकाणी आहे, चाचणी. आणि याचे जे लक्षण आहेत, सिम्पटम जे आहेत ते व्यक्ती परत्वे बदलतात. पुढे जाऊया आपण. ऑलवेज रिमेंबर म्हणजे सतत लक्षात ठेवा. एड्स डज नॉट ऑकर्स ड्यू टू टचिंग टू अँड शेअरिंग द फूड with HIV infected person or by nursing the HIV patient. म्हणजे काय तर या ठिकाणी HIV बाधित व्यक्तीला स्पर्श केल्याने, सोबत जेवल्याने किंवा HIV इन्फेक्टेड पर्सन म्हणजे बाधित असणारा पर्सनमुळे किंवा त्याचे निरीक्षण केल्याने म्हणजे त्याच्या सेवा शुश्रूषा केल्याने पसरत नाही. पुढे आवर बिहेवियर विथ HIV इन्फेक्टेड पर्सन मस्ट बी नॉर्मल. HIV बाधित व्यक्तीसोबत सर्व सामान्य व्यवहार आपला असला पाहिजे. डू यू नो, माहीत आहे का तुम्हाला, HIV was first reported in the African species of monkey. According to the National AIDS Control Program and UNAIDS, 80 to 85% HIV infection in India occurs through unsafe sexual contact. HIV विषाणू पहिल्यांदा आफ्रिकेतील एक खास प्रजातीच्या माकडामध्ये सापडला. नॅशनल एड्स कंट्रोल प्रोग्राम आणि UNAIDS यांच्यामुळे भारतात 80 ते 85% संसर्ग असुरक्षित लैंगिक संबंधातून हा रोग पसरतो. इन्फेक्शन थ्रू ॲनिमल्स. आता ॲनिमल्समधून होणारे इन्फेक्शन. पहिला आहे रेबीज. रेबीज ही सगळ्यांना माहिती आहे. दिस इज अ व्हायरल डिसीज. इट ऑकर्स ड्यू टू द बाईट ऑफ इन्फेक्टेड डॉग्स, रॅबिट, मंकी, cat, etc. Virus enter the brain via neurons. Hydrophobia is one of the important symptoms of the disease. In this case, the victim shows extreme fear for water. Rabies is fatal disease. However,
Fatality can be prevented by timely vaccines before onset of symptoms. Symptoms start to appear within 90 to 175 days of dog bite. म्हणजे या ठिकाणी रेबीज हा विषाणूजन्य रोग आहे. हा रोग संसर्ग झालेला कुत्रा, ससा, माकड, मांजर इत्यादी जर चावले नंतर हा रोग होतो. या रोगाचे जे विषाणू असतात, व्हायरसेस, मज्जातंतू वाटे मेंदूत प्रवेश करतात. जलद्वेषण हे या रोगाचे महत्त्वाचे सिम्पटम्स म्हणजे लक्षण आहे. या रोगामध्ये रोगी पाण्याला घाबरत असल्याने त्यास जलसत्रास असेही म्हणतात. पाण्याला तो घाबरतो. रेबीज प्राणघातक रोग आहे, मात्र रोग होण्यापूर्वी लस देऊन त्याच्यापासून संरक्षण करता येते. सिम्पटम्स स्टार्ट अपीअर विथिन कुत्रा चावल्यानंतर या आजारास लक्षण 90 ते 175 दिवसात दिसू लागतात. सिम्पटम्स ऑफ रेबीज म्हणजे लक्षणं. फेवर ऑफ 2 to 12 वीक्स, 2 ते 12 आठवड्यापर्यंत ताप. एक्झर्शन इन बिहेवियर म्हणजे अतियुक्ती करत वागणे. हायड्रोफिलिया, मगाशी सांगितलं, हायड्रोफिलिया म्हणजे पाण्याची भीती वाटणे. पुढे आहे इंटरनेट माय फ्रेंड. आता यामध्ये इंटरनेट माझा मित्र मध्ये वॉच द व्हिडिओ अबाउट रेबीज ऑन इंटरनेट. इंटरनेटवर जाऊन रेबीजची व्हिडिओ बघू शकता. कलेक्ट इन्फॉर्मेशन अबाउट व्हेरियस प्रिव्हेंटिव्ह मेजर्स ऑन रेबीज. मेक अ लिस्ट अँड डिस्कस विथ फ्रेंड. त्याची यादी बनवा आणि मित्रांशी त्याचा चर्चा करा. तर अशा पद्धतीने या ठिकाणी आपण हा घटक संपूया. धन्यवाद.